मुंबई पुणे मुंबई 3 या सिनेमानंतर स्वप्नील जोशी मोगरा फुलला या आगामी सिनेमात एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। स्वप्नीलचा हा सिंपल लुक सध्या सगळीकडे चर्चेत आहे। मात्र स्वप्नील सोबत आता आणखी एक दिग्गज व्यक्ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या सिनेमात स्वप्नीलच्या काकांची भूमिका साकारणार आहे। स्वप्नील या सिनेमात सुनील कुलकर्णी या साध्या भोळ्या तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर चंद्रकांत कुलकर्णी त्याच्या काकांच्या आणि नाट्य दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे। पैशांनी श्रीमंत होणं सोपं, नात्यांनी समृद्ध होणं कठीण या टॅगलाईनसह नुकतंच एक पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रकाशित केलंय। यात स्वप्नील आणि चित्रपटात त्याचे काका झालेले चंद्रकांत कुलकर्णी हे स्कूटरवर स्वार झाले आहेत। त्यांची ही केमिस्ट्री या पोस्टरमधून व्यक्त होतेय। त्यांच्यातील नात्याचा आणि त्यातील मैत्रीचा पोत यातून अधोरेखित होतोय। या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर सई देवधर, नीना कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत। श्रावणी देवधर यांचं दिग्दर्शन असलेला मोगरा फुलला हा सिनेमा येत्या 14 ऑगस्टला प्रदर्शित होणार असून जिसिम्स प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे। मराठी सिनेसृष्टीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी।